काल दिल्ली इथे झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातल्या नेत्यांना सक्त सूचना दिल्यात की विधानसभा निवडणुका आधी होणाऱ्या राज्य सरकारच्या या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारचं भ्रष्टाचाराचं प्रकरण उकरून काढून ते आक्रमकपणे मांडा। राज्य सरकारचा कारभार भ्रष्ट आहे असा संदेश जनतेत जाऊ द्या आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून सभागृहामध्ये एकसंघ रहा। लहान भाऊ मोठा भाऊ या वादात पडू नका, त्यावर भाष्य पण करू नका, अशा राज्यातील सर्वच उपस्थित नेत्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, पावसाळी अधिवेशनाच्या आधी एक स्ट्रॅटेजी ठरवण्यात आलेली आहे, काय आदेश नेमके दिले गेलेत आणि त्याचा कसा परिणाम दिसून येईल आगामी काळात? प्रज्ञा, काल दिल्लीमध्ये साधारण 2.5 तास दिल्लीच्या नेत्यांनी राज्याच्या काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली आणि विधानसभा निवडणुकीला घेऊन वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली। त्यामध्ये या चर्चेदरम्यान एक महत्त्वाचा जो मुद्दा होता की हे जे पावसाळी अधिवेशन आहे राज्य सरकारचं उद्यापासून सुरू होणार आहे, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील जे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे ते उठून काढा आणि त्यावर आक्रमकपणे सभागृहामध्ये भूमिका मांडा, जेणेकरून जनतेमध्ये असा मेसेज जायला पाहिजे की हे सरकार भ्रष्ट आहे, 3 पक्षाचं सरकार आहे आणि कशा प्रकारे कमिशनसाठी या सरकारमध्ये आपसात वाद आहे आणि कुठेतरी जनतेच्या पैशाची लूट होते, अशा प्रकारचा मेसेज जनतेमध्ये जायला पाहिजे। यासाठी आक्रमकपणे ते मुद्दे सभागृहामध्ये मांडण्याच्या सूचना कालच्या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहे। कारण की पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच काही दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि वेळ कमी असणार आहे, त्यामुळे या अधिवेशनाच्या माध्यमातून कुठेतरी या सरकारला धारेवर धरण्याची एक मोठी आणि शेवटची संधी आहे। त्यामुळे त्याच्यासाठी सूचना केल्या आणि सभागृहामध्ये महायुती म्हणून एक संघ राहा, शिवसेना ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, या सर्व नेत्यांनी कोणताही मुद्दा जरी आपण बघितला, विधानसभा निवडणुका असतील, विधान परिषदेच्या निवडणुका असतील किंवा आता पावसाळी अधिवेशन असेल, मुख्य मुद्दा हा आहे की महाविकास आघाडी म्हणून एकसंघ रहा ही सूचना प्रत्येक पक्षाला दिली जाते महाविकास आघाडीमधल्या। त्याचा नेमका काय परिणाम होतो आणि अर्थात पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे आता विरोधक समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बैठकीतली इनसाइड बातमी अशी आहे की राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा असे आदेश देण्यात आलेले आहेत। पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे मुद्दे मांडण्याचंही सांगण्यात आलंय। राज्य सरकारचा कारभार भ्रष्ट आहे असा संदेश जनतेपर्यंत जाऊ द्या आणि त्यासाठी प्रयत्न करा। राज्यात कोण लहान भाऊ कोण मोठा भाऊ या वादात पडू नका, त्यावर भाष्यही करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।